हाय हॅलो नमस्कार. तर चला बघा, आता आम्ही चाललोत रानात आणि आज आम्हाला ज्वारीचे कणसं खुडायचे. तर तरी दादून मी जाणार तर आणि अण्णा रानात आहेत ऑलरेडी रानात. चला तर चल. तर बघा दादून मी आता चाललोत रानात. दादू चल पुढं, मग तुला दाखवता येईल. डोक्याला का नाही घेतलं बांधायला काय? दादाला म्हणते ना, हा मोबाईल तिथे गेला देईन म्हणलं तुला. चला तर दमन चल पडशीन. उन्हात चाललाय, डोक्याला नाही बांधाय घेतलं काही. मग कार्प तरी आणायचं दादा. तर चला आता चाललोत आम्ही रानात आणि आज आम्हाला रानात ज्वारी काटायचे. अण्णाने किती काढली बघू आणि अण्णाच्या माठीमाग आम्ही काढीत होतो. गडबडीत वय ते म्हणतोय. मी म्हणलं जाऊ दे गडबडीत काय, त्याला स्कार्फ नको तर ऊन तर लय त्याच्यामुळे स्कार्फ घे म्हणलं. तर चला, ऊन तर लई पण आलोत रानात आता. तर अण्णा काय करतात बघूत. रानात आलोत तर काटायची ज्वारी आम्हाला. उन्हामुळं तर रानातच येऊ वाटत नाही, भयान ऊन पडले. म्हणजे उन्हाळा लागलाय त्याच्यामुळं उन्हाचं तरी काय, उन्हाळा लागल्यामुळं ऊन तर पडणारच आहे आता भरपूर असं. तर बऱ्याच दिवस झाले मी काही रानात आली नाही. येते थोड्या वेळ घास घेऊन जाते. इळा घेते आता ज्वारीचे कणस काटायला आणि घेते ज्वारी काढून. बघा मेथीची भाजी पण छान आली खायला. उपटावं लागन, संध्याकाळी जावं लागन घेऊन. आणि मी मस्त असा कांदा पण लावला होता. आता काटी ते ज्वारी. मी मस्त अशी कोथिंबीर ती लावलेली आहे, थोडीफार उगली आहे. आणि गवाऱ्याच आमच्या काही सुधारणात मोठ्याल्या होईनातच. तर चला बघा होत्या मोठ्याल्या, कारण काय झालं का माहिती ह्या वर्षी काही गवारी छान काही येई नाही. आणि आता घेते ज्वारीचे कणस कट करून. तर चला आता हे असे ज्वारी आहे त्याचे कणस मला काटून घ्यायचे. तर बघा ज्वारीचे कणस घेते काटून आता. चला आता पटापटाच घेते आवरून. तर बघा मी काटलंय बरंच असं. हे बघा तर बघा माझं सगळं काटून झालेलं आहे. जेवढं काढलं होतं तेवढं मी काटून घेतलं हे सगळं. आणि सगळं काटून झालेलं असल्यामुळं आता पिल्लू आणलेली सावलीला आणि तिला बघते काय करते ती. नाहीतर मग थोडंसं इकडं काटायचं राहिलं ते पण फास्टमध्ये काटून घेते आणि घरी जावं लागेल शाळेला, पटकन शाळा सुटन. तर बघा हे सगळं मी काटून घेतलेलं आहे. आता हे एवढं राहिलेलं आहे तर एवढं काटून घेते आणि पटकन जाते घरी. इथं पिल्लून ते झाडाखाली बसलेले जांभळीच्या खेळत आहे का येऊ. मग एवढे घेते फास्टमध्ये काटून. हो का हेतून आता इथून इकडं राहिले पूर्ण काटायचे काटून घेते आणि जाते फास्ट घरी. बघा तर माझं सगळं काटून आता झालेलं आहे आणि आता मी जाणार आहे घरी. तर पिल्लून त्या घरी गेलेलं आहे. आता सगळं काटून हे सगळं काटले आणि आता जाणार आहे घरी. चला तर चला, सगळं काटून झालेलं आहे आणि आता मी निघाले घरी. ऊन तर इतकं पडलं होतं, लई ऊन पडलं होतं म्हणून असं. तर काटायत होते तर म्हणजे असं वाटत होतं कधी पाणी प्यायला जाईन. पण एवढं सगळं काटून झालं. हे बघा हे सगळं जे खाली काढलेलं होतं ही पण काटलं, तिकडचं पण सगळं काटून घेतलं एकटीनेच मी. आणि त्याच्यामुळे अशी इतकी तहान लागली मला, असं वाटतं कधी पाणी पिईन जाऊन. पण चला तसं झालंय पटकन त्याच्यामुळं म्हणजे खुश आहे. कारण मला पण आहे ना जेवढं म्हणजे काम रानात असते तेवढं म्हणजे मला हे असतं की हां मी एवढं झाल्याशिवाय पाणी पिणार नाही. तर म्हणजे माझं हेच होतं की मी एवढं सगळं काटल्याशिवाय मी काही पाणी पिणार नाही. आणि मग झालं आहे पाणी सगळं काटून आणि आता मी निघाले घराकडं. तर पिल्लू पण आणलं होतं वरती, तिला नाही दाखवलं कारण की मी काटण्याच्याच नादात होते. ते खेळले झाडाखाली येऊन आणि कंटाळाला गेले लेकरं पण घरी. तर चला आता हे करते, जाऊन जेवण बिवण करते आणि काय करते ती पण बघते आता पोरं. आणि हो का हवा मस्त असा लसूण आहे तो पण काढायला आलाय आणि विसरलेच इळा ठेवायचा इथंच. तर इळा ठेवून देते, रानातच लागतो घास कापायला. तर चला घासाच्या तिथं इळा ठेवून टाकलाय.
तर आता जाते घरी आणि ब्लाऊजचं एक मशीन काम आहे, ब्लाऊज शिवायचं आहे. तर ब्लाऊज शिवायला बसते, जेवढं होईल तेवढं दुकान उघडते आणि किती वाजतात हे पण माहीत नाही आता. आणि निघाले आता घरी. तर चला बघा आले घरी. तर पिल्लू काय करते बघा. तर पिल्लू माझी खेळती आणि दादू झोपलाय बघा. तर हो का ही अशी खेळती. पिल्लू तू खेळती काय खेळते. तर बघा ही खेळती आणि ह्यो खेळायला हाय का ह्यो झोपलाय. दादू माझा झोपी गेलाय. रात्री तर मस्त फॅन लावून झोपलाय तो. तर बरं आहे. आणि इकडे टाकली पिल्लूला मॅगी खायला. रडू येत आहे कमून. तर चला बघा. तर आळूच्या पानाला आलतं गिराय आणि आळूचे पानं दिले तर तंबाटे दिले तर वालाच्या शेंगा. आता आपण एकाच झाले इथं गावचे. हा काय वाटत नाही. काय वाटत नाही. आज ना पैसा येतच असतो. पैसा काय आज ना उद्या येतो त्याचं काय नाही. हा मन पैसा आज ना उद्या येतो. हा बोलल्या शब्द ध्यानात राहते तर. हा आता कसे बोलले. आता मग आमच्या तिथं मावळ तिथं वावरात सगळं काय पण नाही ना जाता येत. हा नाही येऊ का. हा या मग. तसं आपण 2 पैसे तसं कोणाचे कण खाल्लेलं होऊ नये. हा तेवढं आहे. आज ना उद्या देत आहे माणूस. हा 100 दिले का मला. हा हा चला. तर ते आलते माळवं न्यायला माझ्याकडे. प्रत्येक वेळेस ते माळव्याला येते तर म्हणजे ते प्रत्येक वेळेस माझ्याकडे माळवं घ्यायला येते तर त्यांना काही जर लागलं तर ते गावात राहते त्याच्यामुळे मला फोन करतात. आणि फोन केल्याच्या नंतर मग मला विचारतात हे आहे का ते आहे का. तर मी त्यांना सांगते की आहे म्हणून या घेऊन जा. तर ते माळवं घ्यायला येते तर त्यांनी पिशवी भरून बाजार करून चाललाय माझ्यापासून आज. पिशवी भरून म्हणजे तंबाटे, वांगे, वालाच्या शेंगा. तुम्हाला तर म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवलंच सकाळी वालाच्या शेंगा काढल्या होत्या भरपूर. तर बघा इथं वालाच्या शेंगा ठेवल्या तर थोडे 1 किलोभर वस्तीवर. तर चला बघा आताच माळवं दिलं. कारण माळवं देताना नाही दाखवलं कारण लक्षातच येत नाही. प्रत्येक वेळेस व्हिडिओ काढायचा हे माझ्या कधी लक्षातच येत नाही. आणि नंतर माझ्या लक्षात येऊन जातं की हा बाबा व्हिडिओ काढायचा राहिलाय आणि व्हिडिओमध्ये दाखवावा. आणि कसं गिरायकाला पण देताना व्हिडिओ काढता येत नाही. त्यांना असं वाटतं आपल्याकडे मोबाईल का चमकतं त्याच्यामुळं आपण व्हिडिओ गिरायका देखत काढत नाही येतं. तर हे एक सकाळी एक घमेलं फुल भरलं होतं वालाच्या शेंगाने. तर बघा आणि सगळं संपून मला वाटतं 1 किलो बरंच व्हाला राहिल्या होत्या. तर मग अशा अर्धा किलो त्यांना दिल्या व्हाला. 1 किलो तंबाटे दिले, 1 कोथिंबीरची जुडी, 2 मेथीच्या जुड्या. तर असं त्यांना माळवं दिलं. तर बघा ते आलते गावातूनच येते ते आणि शाळा पण त्यांना आता सुटून गेली. तर चला बघू आता. तर आपलं आता